काहींना असल्याचे खुपते, काहींना नसल्याचे खुपते, कोणाला उरले तर खुपते, कोणाला पुरले तर खुपते, काहींना पिळले तर खुपते, काहींना गिळले तर खुपते, कुणाची तळली तर खुपते, कुणाचे कळले तर खुपते, काहींना गाणेही खुपते, खिशातील नाणेही खुपते, कधी हे दिसले तर खुपते, कधी ते फसले तर खुपते, मनी सलते जे न लपते, जरा खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रमच वजनदार व्यक्तिमत्वांचा आहे. आज जे व्यक्तिमत्व इथे येणार आहे त्याचं वजन मराठी चित्रपट सृष्टीवर जे आहे ते त्याच्या कामामुळे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया श्री वसौ अतुल कुलकर्णी आणि गीतांजली कुलकर्णी. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं आणि मिस्टर अँड मिसेस कुलकर्णी अतुल कुलकर्णी आणि गीतांजली कुलकर्णी ह्या दाम्पत्याचं खूप खूप स्वागत करतो. थँक्यू. अतुल, रंगदे बसंती म्हटलं तरी सुद्धा त्याला आता किंवा त्याआधी हेराम म्हटलं तर अजून 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली पासून नटरंग पर्यंतचा प्रवास. चाहते म्हणून ज्यावेळेला आम्ही अभ्यास करतो इतका सुंदर, इतका असा चढता ग्राफ आहे अभिनेता म्हणून सुद्धा. इनफॅक्ट हेरामच्या वेळेला ज्या वेळेला तुला बघितलं लोकांनी त्यावेळेलाच असं वाटलं होतं की इतकी अप्रतिम ऍक्टिंग, म्हणजे देर वॉज नो स्कोप टू इम्प्रूव्ह असं सगळ्यांना वाटलं होतं. पण यू ओनली शोड की आहे त्यावेळेचं. आणि आता अतुल कुलकर्णी बघितल्यानंतर काय वाटतं? काय, हेरामच्या वेळेला मला माध्यम अत्यंत नवीन होतं, कारण माझं सगळं ट्रेनिंग नाटकाचं झालेलं होतं. परंतु कमल हासन हा त्यांना जिनियस का म्हणतात, का तो हुशार माणूस आहे हे मला त्यावेळेला कळलं. त्यांनी मला शिकवला, कमलजींनी मला शिकवला सिनेमा हे माध्यम. वा. कारण त्यांना माहिती होतं की हा नाटकातनं आलेला आहे आणि त्यामुळे बसवून त्यांनी मला कधी शिकवलं नाही, परंतु छोट्या छोट्या गोष्टीतनं त्यांनी मला ते माध्यम पूर्ण समजावून दिलं. आणि जर कमल हासन ह्या माणसाने जे वयाच्या 4थ्या वर्षापासून सिनेमा करतायत त्यांनी जर तुम्हाला हे माध्यम समजावून दिलं तर मला असं वाटतं की ते कायमचं तुमच्या लक्षात राहतं. आणि त्यांनी माझा विद्यार्थी केला खरा, आणि त्यामुळे नंतर अजून देखील. आणि सिनेमा हे माध्यम असं आहे की त्याच्यात रोज नवनवीन काहीतरी होत असतं, आणि आता तर डिजिटल वगैरेमुळे आणखीन सतत काहीतरी बदलत असतं. आणि त्यामुळे जर तुम्ही अलर्ट राहिला नाहीत तर तुम्ही सर्व्हाइव्ह नाही होणार. पण याचा दुसरा भाग असा की जेव्हा तुम्ही सतत काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असता त्यावेळेला तुम्ही जे जुनं केलंय ते तुम्हाला आवडेन असं होतं. कारण तुम्हाला कळतं की त्यावेळेला तुम्हाला इतकं कळत नव्हतं, इतकी अक्कल नव्हती. आणि त्यामुळे एका गोष्टीचं समाधान होतं की आता तुम्हाला थोडंसं जास्त त्याच्यातलं कळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते समाधान असतं. पण अरे, सिनेमाच्या बाबतीत तर ते एकदा छापलं गेलं की छापलं जातं, त्यामुळे परत काही करता येत नाही. दिनांक 1 फेब्रुवारी 2013 रोजी एक छान चित्रपट रिलीज होतोय ज्याचं नाव आहे प्रेमाची गोष्ट. आणि या प्रेमाची गोष्टचा नायक आहे अतुल कुलकर्णी. त्या प्रेमाच्या गोष्टीमध्ये मी जाणार आहे, त्याबद्दल विचारणार आहे, जाणून घेणार आहे. पण त्याआधी ही जी प्रेमाची गोष्ट आहे ही त्या NSD मधली का गीतांजली? NSD मधली आहे. तो मला सगळ्यात जास्त गोष्ट आवडायची त्याची, आमचा एक मराठी ग्रुप होता, ऋषिकेश जोशी, स्वानंद किरकिरे, मी, अतुल, आम्ही सगळे, अश्विनी, NSD मध्ये आम्ही रोज संध्याकाळी भेटायचो. कारण की तोच
एक आम्हाला म्हणजे पिरियड होता जेव्हा आम्ही मराठीत गप्पा मारू शकायचो. अदरवाईज क्लासमध्ये इंग्लिश, हिंदी असं बोललं जायचं. आणि आम्ही मराठी गप्पा, मराठी नाटकांविषयी गप्पा, आणि ह्या सगळ्या अतुलमुळे सगळे एकत्र यायचे. अतुल म्होरक्यासारखा होता. तर त्याच्यात ती जी लिडरशिप क्वालिटी होती ती मला फार आवडायची. आणि आय एम अ व्हेरी गुड फॉलोअर. दॅट वॉज व्हेरी कम्फर्टेबल फॉर मी असं होतं. आणि त्यामुळे मला तो खरं तर आवडला. मग प्रपोज कोणी केलं? मी. हे तर मला अपेक्षित होतं. कारण अतुल प्रपोज कसं करेल हे मात्र मी इमॅजिन करू. त्यांनी ते लग्न नाही करायचं असं ठरवलं होतं. हो? हा, आणि प्रेमात नाही पडायचं असंही ठरवलं होतं. काय होतं हे अतुल, म्हणजे काय 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 विचार काय होते त्यावेळेचे? खरं तर आत्तापेक्षा फार वेगळे नव्हते. लग्न करायचं नाही असं तेव्हा ठरवलं होतं. आणि तसंच खरं आत्ताही आहे, फक्त लग्न झालं एवढाच फरक आहे. विविध कारणं होती. सगळी काही जाहीरपणे सांगण्यासारखी कारणं नाही आहेत. परंतु असं वाटलेलं होतं की इनफॅक्ट मी NSD ला जाण्याचं एक कारण म्हणजे अभिनय शिकण्याचं एक महत्वाचं कारण सोडलं तर दुसरं कारण असं होतं की चला 3 वर्ष आयुष्य जगून संपेल असा विचार होता त्यावेळेला. पण मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा फेजेस येतात आणि तुम्हाला कुठेतरी जगावरती सूड उगवायचा असतो आणि तुम्हाला असं वाटत असतं की नाही कसं माझ्यावरती अन्याय झालाय वगैरे 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 वगैरे. आणि तो एक पिरियड होता, ती एक फेज होती असं मला वाटतं. पण गीतांजलीचं क्रेडिट असं आहे की ही सगळी माझी फेज तिला डिटेलमध्ये माहिती होती आणि तरी सुद्धा म्हणजे माझे आजोबा आईचे वडील 92 वर्षाचे आहेत, ते तिला मेनका म्हणतात. ते म्हणतात विश्वामित्राची तू तपस्या भंग केली. पण हा दुसरा काहीच विचार म्हणजे आयुष्याचा पुढचा असा काहीच विचार नव्हता, काही स्वप्न अशी डोळ्यासमोर नव्हती. ऍक्टिंग बद्दलचं पॅशन होतं, नाटकाची आवड होती आणि तेच फक्त डोक्यात होतं की तेच करायचं बस. त्याच्या पलीकडे काही डोक्यात नव्हतं जोपर्यंत हिने विचारलं नाही. त्याच्यानंतर मग अर्थातच. मग त्याच्यानंतर काय वाटलं? मेनकेनी काय म्हणतात तपस्या भंग केल्यानंतर विश्वामित्राला नक्की काय वाटलं मनामध्ये? एक तर जी जागा तिने जिथे विचारलं तिथे आजकाल आंदोलनं होतात. दिल्लीमध्ये इंडिया गेटच्या लॉन वरती तिने मला विचारलं, जिथे आता लोक मेणबत्त्या घेऊन आंदोलन हुतात्मा स्मारक. बापरे. हा, तर तिथे त्यांनी मला विचारलं. मी एक 3-4 मला वाटतं दिवस घेतले. मी तिला लगेच हो नाही म्हणालो. काय हे अतुल, काय हे काय हे. 3-4 दिवस घेतले आणि मग मी तिला म्हणालो की हा हो हरकत नाही असं. आणि पहिलं पत्र मी माझ्या घरी लिहिलं, लग्न करायचा निर्णय घेतलेला आहे आणि असं असं तिचं नाव वगैरे 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 वगैरे. आणि माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांनी मला एकदाच पत्र लिहिलं आणि ते त्या पत्राचं उत्तर होतं. अत्यंत आनंद झालेलं. गीतांजली तू कुठली मूळची? मी मुंबईची. मी रुयामध्ये होते आणि मी एकांकिका स्पर्धा वगैरे ह्याच्यात सगळ्यात भाग घ्यायचे. म्हणजे चंदू सर, चंद्रकांत कुलकर्णीच्या हाताखाली काम केलं होतं. एक नाटक केलं होतं सती नावाचं. मी मॉब मध्ये वगैरे असायचे. आणि मला तेव्हा असं त्या नाटकाविषयी आकर्षण वाटलं. आणि लहानपणापासून तसं आपण सगळेच जण काम करत असतो ना, गणपतीत वगैरे. म्हणून हे मला शिकायचंय असं वाटलं मला. आणि मी लास्ट इयरला होते जेव्हा NSD ची ऍड पाहिली आणि म्हणलं मला इकडे जाऊन शिकायचं. म्हणजे घरच्यांकडनं काही परवानगी नव्हती, पण मला हे कळलं होतं की स्कॉलरशिप आहे NSD ला. तर म्हणजे घरच्यांनी परवानगी नाही दिली तरी आपण जाऊ शकतो आणि सर्व्हाइव्ह करू शकतो. आणि फॉर्च्युनेटली माझं सिलेक्शन झालं आणि मला खूप फायदा झाला NSDचा. आणि व्हेरी थँकफुल. मी आज जे काही काम करते ते NSD मुळेच करते असं मला वाटतं. क्या बात. आणि 1 वर्ष ज्युनियर होती मला ती. अच्छा, ज्युनियर होती. हा, ज्युनियर होती. 1 वर्षानंतर आली. आणि मी खूप लहान होते तेव्हा. मी 20च वर्षाची होते आणि तो 28 वर्षाचा होता. त्यामुळे आय थिंक ही वॉज मोर ऑफ अ फादर फिगर. ही स्टील इज. नाही, खरं खूप गंमतशीर रिलेशनशिप आहे आमचं असं मला वाटतं. कारण मी बऱ्याच वेळेला असं म्हणतो की आय हॅव ग्रूम्ड हर असं फिलिंग येतं काही काही वेळेला. आणि तिच्या बोलण्यातनं येतं ते
काही काही वेळेला ती असं म्हणते की मला हे माहिती नाही की हे नक्की माझं मत आहे का तुझं मत आहे म्हणून माझं मत आहे. कारण त्याचा एक भाग असा आहे की थोडी डॉमिनेटिंग पर्सनॅलिटी माझी आहे. थोडी माझी बरीच डॉमिनेटिंग पर्सनॅलिटी विथ ऑल आहे. ड्यू रिस्पेक्ट, जर का आपण म्हटलं की रंग दे बसंतीमध्ये आमिर खान स्वतः पण होता, इतरही 4 तरुण होते, पण अख्ख्या पिक्चरला तू डॉमिनेट केलंस थोड्याशा सीन मध्ये. आता मग संसारात तर करणारच ना. तर काय कुठल्याही माणसाचे जेव्हा स्ट्रॉंग लाईक्स आणि डिसलाईक्स असतात की मला हे आवडतं मला हे नाही आवडत, हे जेव्हा अत्यंत ठाम मतं असतात त्यावेळेला तो माणूस थोडासा डॉमिनेटिंग होतो असं मला वाटतं. आणि जर तिच्यासारखी मुलगी असेल की ती खूप सबमिसिव्ह आहेत बाय नेचरच, ती ऐकते, ऐकून घेते आणि तिला म्हणजे काय म्हणूया त्याला की ऐकण्याची प्रवृत्ती आहे तिच्यात असं, तर त्यामुळे नॅचरली ग्रूमिंग होतच. एक जर डॉमिनेटिंग असेल आणि दुसरी जर असेल आणि वयातलं अंतर अर्थातच 8 वर्षाचं अंतर आहे आमच्या दोघांमध्ये. सो त्यामुळे शिष्यत्व तू पत्कर किंवा न पत्कर, मी गुरुत्व पत्करलेले. हा माझा स्थायी भाव असणार. तेच म्हटलं की आय एम अ व्हेरी गुड फॉलोअर अँड इज अ व्हेरी गुड लीडर. त्यामुळे काही प्रॉब्लेम आले तरी मी तर शिष्यच आहे ना, त्यामुळे मला शिकायचंच आहे असं झालं. रोमॅन्टिक फिल्म घेऊन नवरा येतोय, इतका छान आवाज दिलाय तुला देवानी, नवऱ्यासाठी गाणं म्हणणार. चोक पुराओ माटी रंगाओ आज मेरे पिया घर आए हैं. तेरी सखी मंगल गाओ री धरती अंबर सजाओ री उतरेगी आज मेरे पी की सवारी. अरे कोई काजल लाओ री मुँह काला टीका लगाओ री उनकी छब से दिखूं मैं तो प्यारी. क्या बात आहे, क्या बात आहे, काय गोड आहे. हे कुठलं गाणं आहे? हे कैलाश खेरचं गाणं आहे. म्हणजे ओरिजिनली हे राजस्थानी फोक आहे, त्याचं कैलाश खेरने. क्या बात आहे. माझी आणि अतुलची पहिली ओळख म्हणजे कार्डिफला मराठी युरोपियन मराठी संमेलन होतं आणि समस्त युरोपमधले मराठी बंधू भगिनी एकत्र जमले होते मजा करायला, दंगा करायला, गाणी ऐकायला. आणि त्यावेळेला अनेक स्टार्स मराठीतले तिथे आलेले होते. त्यामध्ये एक नाव होतं अतुल कुलकर्णी. लोकांची खूप अपेक्षा होती की आपल्याला एक स्टार भेटणार आणि आपल्याला खूप एक अभिनेता भेटणार जो आपल्याला त्याच्या ऍक्टिंग बद्दल सांगणार. आणि त्यांना एक सुखद धक्का त्यावेळेला बसला ज्या वेळेला स्टेजवरनं अतुल कुलकर्णी ह्या अभिनेत्याच्या रूपात त्यांना एक अस्वस्थ आत्मा दिसला, ज्याला समाजाविषयी इतकी चाड आहे. आणि त्यांनी तो जे काय बोलत होता, लोक म्हणजे काय म्हणतो आपण त्याला पिनड्रॉप सायलेन्स आणि स्टंड होऊन अशी ऐकत होती. आणि त्यांनी तिथे खूप चांगल्या गोष्टींसाठी तिथे खूप चांगलं आवाहन देखील केलं लोकांना. आज ते आवाहन केलेल्या गोष्टी कुठपर्यंत पोहोचल्यात मला माहित नाही, पण ते जे काही तू बोललास ते तुझं जे खुपणं होतं, सामाजिक खुपणं, आज खुपते तिथे गुप्तेच्या रसिकांना देखील ऐकायला मिळावं अशी माझी इच्छा. मला असं वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये एक नागरिक म्हणून आपलं इंट्रोस्पेक्शन बंद झालंय. म्हणजे एखादी गोष्ट जर वाईट घडत असेल तर ती वाईट घडणाऱ्या गोष्टीला कारण हे नेहमी मी माझ्या बाहेर शोधतो एक नागरिक म्हणून. मग कधी मी राजकारण्यांना शिव्या देतो, त्यांना टार्गेट करतो, कधी पोलिसांना टार्गेट करतो, कधी कुठल्या सिस्टीमला टार्गेट करतो, कधी आणखीन कशाला मीडियाला टार्गेट करतो. परंतु ह्या प्रत्येक समस्येला कुठेतरी मी जबाबदार आहे, ही समस्या माझ्यापासून सुरुवात झालेली आहे हे विसरतो. मला असं वाटतं की भारत म्हणून ही एक सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि आपलं झालंय कसं की एकीकडे प्रॉस्पेरिटी, खूप पैसा दिसतो आहे आपल्याला. जेव्हा हे कॉम्बिनेशन होतं की एकीकडे खूप पैसा आणि दुसरीकडे तुमचं भान जाणं, सामाजिक भान जाणं, हे फार लिथल कॉम्बिनेशन आहे. आणि ह्याच्यातनं प्रचंड मोठा केऑस होतो. हे इतिहासाने वारंवार सिद्ध केलेलं आहे. तुम्ही ग्रीक जर इतिहास काढून बघितला तर त्यांचा नाश कशाने झाला
हे जर आपण पाहिलं तर भारताची स्थिती त्याच्यापेक्षा फार वेगळी नाही असं तुमच्या लक्षात येईल. राजेशाहीमध्ये यथा राजा तथा प्रजा असं म्हटलं जातं. लोकशाहीमध्ये यथा प्रजा तथा राजा असं असतं. आणि हे मला वाटतं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. राजकारणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. राजकारणात तुम्हाला रस घ्यायला पाहिजे. तुम्ही मुलांना हे सांगणं बंद केलं पाहिजे. फेसबुकवरती लिहिणं बंद केलं पाहिजे की आय हेट पॉलिटिक्स. नो, यू कॅनॉट अफोर्ड टू हेट पॉलिटिक्स. यू हॅव टू टेक इंटरेस्ट इन पॉलिटिक्स. कुणाला मत द्यायचं आणि मत द्यायचंच हा तुम्ही 5 वर्ष विचार करायला पाहिजे. 5 तासात हा निर्णय होत नाही इलेक्शनच्या दिवशी. किती छान बोलास. खरंय, अगदी खरंय, अगदी खरं. गीतांजली, आपण पुढच्या सेगमेंटमध्ये तुला हे विचारणार आहोत की ह्याची बायको असणं म्हणजे अतुलची बायको किंवा अशा नटाची बायको असणं किंवा त्याच्या खुपणाऱ्या काय गोष्टी आहेत. पण मला असं विचारायचं आहे की एका स्टारची बायको असणं ह्याच्या पाठीमागे काय खुपणं आहे की नाही? मी खूप इंडिव्हिज्युअल आहे आणि मला असं वाटतं तोही तसाच आहे. आणि आम्ही कधीच असं कपल म्हणून फारसं कुठे जात नाही किंवा अगदीच मित्र, जवळचे नातेवाईक ह्यांच्याचकडे कपल म्हणून जातो. मला तसंच आवडतं. आणि मी असं त्यांनी साडी आणावी वगैरे अशी अपेक्षा नाही करत. मी माझे कपडे स्वतः जाऊन आणते. पण मी कारण अगदी असं ऐकत बसलो होतो की काय खुपतंय असं ती आता सांगेल असं. हो, कारण तुझ्याबद्दल परत एकदा विचार. नाही, पण असं बायको म्हणून काहीतरी असणारच नाही इच्छा की पण ते स्टार म्हणून नाही, एक माणूस म्हणून मला खूप गोष्टी खुपतात. त्याच्या अनेक आहेत. काय 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 आमच्या एक एस्थेटिक्स च्या प्रोफेसर होत्या निभा जोशी म्हणून. त्यांनी अतुलला म्हटलं होतं यू आर डेंजरसली प्रिसाइज. अँड आय थिंक ही इज. हे मला त्याचं खुपतं. म्हणजे चुका असाव्यात, अनसेड काही गोष्टी असाव्यात. आणि चुका खूप सुंदर असतात असं मला वाटतं. खूप छान, खूप छान. अतुल, काय सांगशील? ती हे वाक्य मला नेहमी आठवण करून देते या वाक्याची. त्या म्हणाल यू आर फ्रायटनिंगली प्रिसाइज. आणि त्यावेळेला मला त्याचं कौतुक वाटलं होतं. कारण त्यातला मी प्रिसाइज हा शब्द जास्त डोक्यात ठेवला होता. फ्रायटनिंगली प्रिसाइज हे मी कमी डोक्यात ठेवलं होतं. मला माहिती नाही, थोडा म्हणजे तो स्वभाव असा आहे की मला असं फार वाटतं की नाही, तुम्ही परफेक्शनचं हे ठेवलं पाहिजे. तुम्ही एक्सलन्स चा विचार सतत डोक्यात ठेवला पाहिजे. मग साधी जरी गोष्ट असली तरी तो विचार ठेवला पाहिजे. कारण तुम्ही जर थोडं लूज पडलात, तुम्ही जर चुका करायला ठीक आहे, काही बिघडत नाही, असं झालं तरी चालेल, तसं झालं तरी चालेल असं म्हटलं तर जेव्हा तुम्ही एका मोठ्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये विचार करता त्यावेळेला मला असं वाटतं की तुमची प्रगती, तुम्ही जसा जन्मला तसाच मेला तो कसला मानव, त्याला काय अर्थ आहे? ते काहीतरी त्याच्यात थोडंसं चांगलं किंवा वाईट काहीतरी त्यांनी काहीतरी आणि त्यांनी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे, काहीतरी एक्सलन्सचं थोडंसं ठेवलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही असं तुमच्या डोक्यामध्ये असतं की हे चुकता कामा नये, त्याच वेळेला गोष्टी मला वाटतं थोड्याशा प्रगतीपथावरती जातात किंवा सुधारतात असं आपण म्हणू. आता बदल असा आहे माझ्यामध्ये की जो ती परवाच केव्हा तरी म्हणत होती की गेल्या काही दिवसात तू थोडा बदललायस किंवा सॉफ्ट झालायस वगैरे वगैरे वगैरे. पण मला असंही आता वाटायला लागले की नाही, कदाचित असं नाही असू शकत. कारण शेवटी ते बरोबर नाही हे मला वाटतंय. ते मला वाटणंच बरोबर असेल असं नाही कदाचित. मी कितीही त्याचं लॉजिक पूर्णपणे देऊ शकत असलो तरी सुद्धा ते वाटणं बरोबरच असेल असं नाही. ते माझं लॉजिक आहे. ते माझं लॉजिक आहे. बरोबर. आणि त्या क्षणी मी लोकांना पटवून देऊ शकत असेल. पण कदाचित ते जे फ्रायटनिंग हा जो भाग आहे त्याच्यातला भीती वाटण्या इतकं प्रिसाइज, तर ती भीती न वाटता मी प्रिसाइज होऊ शकेन का, असा प्रयत्न मी नक्कीच करायला पाहिजे असं मला वाटतं. क्या बात आहे, क्या बात आहे. पण बघा, पुन्हा एकदा थोडा ग्रो झालेला, अजून ग्रो झालेला अतुल आम्हाला ऐकायला मिळतोय. असो, आता प्रेमाची गोष्टकडे येऊया. प्रेमाची गोष्ट, सागरिका घाटगे आणि अतुल कुलकर्णीचा चित्रपट येतोय. सागरिका घाटगे म्हणजे तिच्यात काहीही खुपण्यासारखं नाही असं कसं, असं विचारायचंच नाही. अरे असं कसं असू शकतं? मी इथे बसून म्हणजे आम्हाला लोकांना खूप इच्छा आहे बघायची की इतकी गोड जोडी, ती दिसते सुंदर. सागरिका सारखी मुलगी तुम्हाला जी शिकवून जाते पटकन, ते हे की ती इतकी पटकन काही काही गोष्टी गोड करून जाते, कारण त्या ठरलेल्या नसतात. प्रत्येक वेळेला ती गोष्ट बरोबरच असेल का? नसेल. पण मग दिग्दर्शक आहे ना,
आणि जेव्हा सतीश सारखा दिग्दर्शक असतो त्यावेळेला तर तो नक्कीच त्याला जे हवं ते बरोबर त्यातलं काढून घेतो, त्याला डिरेक्ट करतो. त्यामुळे सागरिकाच्या साठी जर सतीश सारखा दिग्दर्शक असेल तर फार बहार येते. आणि प्रेमाची गोष्ट मध्ये मला असं वाटतं की हे जे आहे ते लोकांना खूप आवडेल. एक तर पहिल्यांदी मी अख्ख्या म्हणजे 10 वर्षाच्या माझ्या सिनेमाच्या करिअरमध्ये मी पहिल्यांदी एक रोमॅन्टिक रोल करतो आहे. माझ्याकडे बघून असं वाटत नाही की मी फार रोमॅन्टिक माणूस आहे, पण मी आहे. बघा, पटेल तुम्हाला. नाही, तू ते अभिनेता चांगला असल्यामुळे तू आम्हाला नक्की पटवशील. नाही, त्याच्यात स्वतःत होणारे बदल पण खूप असतात. गीतांजलीनी मला नटरंगच्या वेळेला एक अशीच सूचना केली होती जी मला फार उपयोगी पडली. नटरंगाचा जो दुसरा भाग आहे नाचाचा, त्यावेळेला ती म्हणाली की तू बाकी सगळं करशील, मला खात्री आहे, तू शरीरावर काम करशील, तू हातवारे हे ते सगळं करशील. तू म्हणाली एक गोष्ट लक्षात ठेव, फार कणखर आहेस माणूस म्हणून. पुरुष ज्या पद्धतीने असतात भारतीय पुरुष, बरोबर, अत्यंत कणखर आहेस. सगळ्यात मुख्य गोष्ट एक लक्षात ठेव, तू आधी स्त्री हो आतनं, तू थोडासा मऊ हो. वा वा वा. म्हणजे तुला तो नाचा खऱ्या अर्थाने कळता येईल, खऱ्या अर्थाने दिसेल. कारण तितकाच व्हल्नरेबल तो गुणा पण झालेला आहे, तेव्हा तो बिचारा झालेला आहे काही काही प्रसंगामध्ये. वा. ते तू डोक्यात ठेव, तो सॉफ्टनेस आण आतमध्ये. आणि त्या सूचनेचा मला प्रचंड तिच्या उपयोग झालेला होता. तर सांगायचा मुद्दा हा की त्या रोमॅन्टिसिझम मध्ये असणारा जो सॉफ्टनेस आहे, ते जे एक प्रेमात पडणं आहे, ते व्हल्नरेबिलिटी जी आहे त्या प्रेमात कारण तो एकदम कसा बिचारा होऊन जातो ना माणूस. कुणीही कितीही कसाही माणूस असो, प्रेमात पडला की तो बिचारा होऊन जातो. जोपर्यंत ती मुलगी त्याला हो म्हणत नाही किंवा तो मुलगा तिला हो म्हणत नाही, तोपर्यंत ते नसतात. ते काहीही करायला तयार असतात, ते वेगळे व्हायला तयार असतात. म्हणजे स्वतःपेक्षा वेगळं काहीतरी व्हायला तयार असतात, ते समोरच्या सारखे व्हायला तयार असतात. आणि मला की प्लीज एकदा म्हण ना, आय लव्ह यू असं होऊन जातं. तर मला असं वाटतं की ते माझं कधीच आयुष्यात माझ्या झालं नव्हतं. हे महत्वाचं. हा, आणि त्यामुळे ते पडद्यावर आणणं आणि ते होणं, ते करणं, माझ्यावरती एक अख्खं रोमॅन्टिक गाणं शूट होणं की ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी, तशी तू जवळी ये जरा, कोऱ्या कागदाची अन कविता जशी व्हावी, तशी तू हलके बोल ना. क्या बात आहे. आभाळ खाली झुके पावलां खाली धुके. बर. पावलां खाली धुके, आभाळ खाली झुके पावलां खाली धुके, सुख हे नवे सलगी करे का सांग ना. क्या बात आहे. असं काहीतरी गाणं माझ्यावरती चित्रित व्हावं, ते मी म्हणावं, ह्या ओळी मी अशा पद्धतीने म्हणाव्यात. मला फार मजा आली प्रेमाची गोष्ट करत. बरं गीतांजली, आपला नवरा एकदम उठतो आणि काय शेतीच काय घेतो, आणि मग उठतो आणि मधूनच एकदम एनजीओच काय चालवतो, आणि मग एकदम वाचनच काय करतो. तर ह्या गोष्टी खूपच नाहीत कुठे तुला? मला कधी कधी वाटतं म्हणजे शेती किंवा आमचं जे वनकुसवड्याची जागा आहे त्याच्याविषयी किंवा शिक्षणाविषयी असं नाही वाटलं. कारण काय मी सुद्धा त्याच्यात माझा सुद्धा खूप सहभाग होता त्या निर्णयात. पण कधी कधी तो असं खूप लेख वगैरे लिहितो तेव्हा मला खूप वाटतं की कशाला वेळ वाया घालवतो आणि लेख वगैरे कुठे आता त्या समाजाला सुधारायला जायचं वगैरे. जाऊ दे, तू तुझं काम कर, आपण आपलं इतकं वेगवेगळं काम करतोय ते आपण करूया. पण एकदा मला शेखर गुप्ता इंडियन एक्सप्रेसचे जे एडिटर आहेत ते भेटले होते आणि ते त्याच्याशी बोलत होते आणि मी ऐकत होते. आणि त्या क्षणी मला रिअलाइज झालं की अरे हा तो इतका वेगवेगळ्या विषयी लिहितो आणि अनालिसिस करतो त्या गोष्टींचं, म्हणून नुसतं फक्त एक नट म्हणून तो नाही माहिती आहे लोकांना. आणि जे मला आवडतं, मला स्वतःला असं नाही आवडणार की मला फक्त एक नटी म्हणून कोणीतरी ओळखावं. मला अरे हे सुद्धा करते, ती ते सुद्धा करते, म्हणजे एक आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. आपण फक्त हा दिग्दर्शक मला कास्ट करेल की नाही आणि मी इथे दिसेन की नाही आणि मी पेस्ट्रीवर येईन की नाही ह्याच्यात नाही अडकावं असं मला वाटतं. कारण मला उलट वाटतं अभिनय आपण त्याच्यामुळेच करू शकू की आपण वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या लोकांशी बोलू, त्यांचे अनुभव जाणून घेऊ आणि एम्पथाइज करू. नुसतं डॉक्युमेंटेशन असं नाही. तिचं एकच फक्त म्हणणं आहे की तू निदान 4 बायका कर,
एक वन कुसोड्याचं सांभाळायला, एनजीओ सांभाळायला, एक घर सांभाळायला, सगळं मिळून काही काही वेळा मला कळतं. कारण माझं होतं कसं की एक प्रोजेक्ट सुरू करायचा, लोकांना कामाला लावायचं आणि आपण दुसरीकडे जायचं, असं होतं माझं थोडंसं. आणि त्यामुळे तिच्यावरती बऱ्याच वेळेला प्रेशर येतं. तिने आता ते मला वाटलं की ती ते खुपतं म्हणून सांगेल असं, परंतु ते तिने सांगितलं नाही. पण तिचा अशी एक ऑफर आहे ज्याचा मी गांभीर्याने विचार करतो. ज्याचा मी गांभीर्याने विचार करतोय. बघा बघा, पुन्हा पुन्हा बघा लोक, हो प्रेमाची गोष्ट की काय बदल करू शकते ही प्रेमाची गोष्ट. असा माणूस वाटलं होतं का अतुल कुलकर्णी की मी या गोष्टीचा विचार करतोय? वा वा, मी शोधून देईन वाटल्यास. नाही मला पण अगदी मी मान्य ती करतो. आमची एकमेकांना कायमची ऑफर आहे की मी तुला एक माझ्यापेक्षा चांगला नवरा शोधून देईन, तिथे म्हणे की माझ्यापेक्षा चांगली तो बायको माझं शोधून देईन. कन्यादान सुद्धा करू शकतो ना. गप्पा मारताना वेळ कसं जातो कळतच नाही. आणि आता सेकंड सेगमेंट संपत आले आणि वेळ झाली ती फरमाईशची. पण आज मला तुम्ही फरमाईश करायच्या ऐवजी मी तुम्हाला फरमाईश करणार आहे. काहीतरी आम्हाला छान नाटकातला उतारा किंवा एखादा वन ऍक्ट प्ले वगैरे असं काहीतरी करून दाखव ना थोडं. मी आता एक नाटक करते, पिया बेहरूपिया नावाचं, अरे वा. हिंदीमध्ये, जे शेक्सपियरच्या 12th नाईटचं अडॅप्टेशन आहे. ज्याचा परफॉर्मन्स आम्ही ग्लोब थिएटर, म्हणजे जिथे शेक्सपियरची नाटकं व्हायची तिथे केला होता. आणि त्याचं ओपनिंग लंडनला अरे वा. तिथे केला होता आणि तिथे त्याचं ओपनिंग झालं वा. होतं. त्या नाटकातलं एक गाणं आहे, गाणं कम शेरो शायरी. क्या बात है. मुझसे हो जाए ना देखो कोई खता, यहाँ रानी है कौन मुझे दो ये बता. मुझसे हो जाए ना, खुद खुदा ने बनाई एक तस्वीर है, पार दिल के जो जाए ये वो तीर है. वाह. लेकिन रांझा है वो तेरा, ओह, उसकी तू हीर है. वाह. मेरे राजा की हालत गंभीर है, मेरे राजा की हालत गंभीर है, मेरे राजा की हालत गंभीर है. क्या बात है, क्या बात है. बड़ी सुरीली निकली आप तो. अब आप सुनने जा रहे हैं पहली बार वो आवाज जो आपके दिल पे राज करेगी. मैं गवाना चाहता हूं हमारे गेस्ट अतुल कुमार. अतुल कुमार. म्हणजे आमच्याकडे पूर्वी ऑर्केस्ट्राला असं केलं जायचं, कुमार आडनाव लावल्याशिवाय गायला द्यायचे नाही. म्हणजे अजित कुमार असं तसं. तर अतुलजी. अतुल कुमार ना. कोणीतरी. थोडं. बड़े अच्छे लगते हैं ये धरती, ये नदियां, ये रहना और तुम. क्या बात है. लोक हो टाळ्या ह्या गाण्याला तर होत्याच, पण गाण्याहून कितीतरी पटींनी जास्त अतुल कुलकर्णी लाजताना मी तुम्हाला दाखवला आहे. येस, लाजरा अतुल कुलकर्णी इन खुपते तिथे गुप्ते. येस 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 येस. आणि आता नेमकं सेगमेंट सुरू झालंय की तुमच्या खुपणाऱ्या गोष्टी आम्ही मांडायच्या. आता काय मांडणार, कपाळ इतका गोड हसून दाखवलंय तर काय आता जिंकून टाकलंय यांनी. पण तरी माझं काम आहे म्हटल्यानंतर लोकांचं जे खुपणं आहे ते मांडतो. फॉरेस्ट ऑफिसरनी 2 तास प्रयत्न करून सुद्धा त्यांना वळू पकडता आला नाही. ही गोष्ट काही लोकांना खुपली, भयंकर लोकांना. नाही, शेवटी पकडला वळू. त्याला इंजेक्शन लागलं शेवटी. पुढच्या खेपेला जरा लवकर वळू पकडेन नक्की. बरं, मगाशी गीतांजलीने तुझ्याबद्दल खुपणाऱ्या गोष्टी सांगितल्या. तू गीतांजलीच्या खुपणाऱ्या गोष्टी सांगितल्याच नाहीस. गीतांजलीची मुख्य खुपणारी जी गोष्ट मला आहे ती म्हणजे ती खूप सबमिसिव्ह आहे. ती कॉन्फिडंटली गोष्टी करणं हे ती करत नाही. आणि मला असं वाटतं की ती करू शकते. तिच्यात कॉन्फिडन्स नसण्याचं काहीच कारण नाही आहे. परंतु हे बरोबर नाही असं मला वाटतं. तुम्ही कॉन्फिडंट जास्त असलं पाहिजे आणि तुम्ही फार घाबरता कामा नये. आजूबाजूच्या लोकांना, परिस्थितीला घाबरता कामा नये. तुम्ही खूप
कॉन्फिडेंटली आणि खूप कणखरपणे. मग काही वेळेला त्या उद्धट वाटल्या तरी सुद्धा, पण शी इज टू गुड अ सोल, ते मला खूपतं. सो स्वीट. तुम्ही घाबरता कामा नये नवऱ्याला सुद्धा. त्याला मी नाहीच घाबरत. काय उत्तर देशील? नाही, मला ती घाबरते असं म्हणणार नाही मी, पण तरी सुद्धा ती अगदी पूर्ण घाबरत नाही असं नाही, दुर्दैवाने. आणि त्याला मी जबाबदार आहे, मी नाही म्हणत नाही. कारण जे अग्रेशन माझ्यात आहे, मी शॉर्ट टेम्पर खूप होतो, आता जरा कमी झालोय, पण मी चिडतो खूप. आणि त्याच्यामुळे समोरचा माणूस जो सतत तुमच्या बरोबर राहतो तो घाबरणं काही काही वेळेला साहजिक आहे. कुठली गोष्ट बोलताना अरे ह्याला काय वाटेल असं वाटणं साहजिक आहे, जे मी बदलायला पाहिजे माझ्यातलं, जो मी प्रयत्न करतो आहे. परंतु ती अगदीच घाबरत नाही असं नाही, ती घाबरते. बरं, आता गीतांजलीकडे वळताना, तुम्ही दोघांनी अजून एकत्र एकही नाटक केलेलं नाही. हे तुमच्या दोघांचे मिळून जे जवळपासचे फॅन्स असतील त्यांना खूप मला ह्याच कारणासाठी मी नाटक नाही केलं, कारण काय मला नाटक हे माझं प्रेम आहे. आणि मला तिथे कोणी फार दिग्दर्शकाशिवाय कोणी काही फार सांगितलेलं आवडत नाही. तर ह्याच्याबरोबर घालून तर हा खूप सांगेल मला की तू हे करू नको. मला माझ्या पद्धतीने काम करायला आवडतं आणि त्यामुळे अजून केलं नाहीये. तो बदलला पूर्ण की मी करीन. आता बघूया, बाईट्सची वेळ झाली आहे. अतुल, गीतू, तुम्ही दोघंही आज इथे एकत्र आहात याचा मला विशेष वेगळा आनंद होतो आहे. अतुल तो सगळ्या गोष्टी इतक्या बरोबर आणि इतक्या चोख करतो की त्याच्याविषयीचं काय खूपणं सांगणार असं वाटतं. पण मला असं वाटतं की मला त्याला कधीतरी असं खूप वेड्यासारखं वागताना पाहायचंय की असं एक त्याच्यात खूप चांगला वेडेपणा आहे जो मी काही मोजक्या क्षणांना पाहिलेला आहे. या एका आयुष्यात भरपूर वेडेपणाही करायला हवा माणसाने, आणि म्हणून अतुल तू शहाणपणा इतका तसा वेडेपणाची मात्रा वाढवते असं मला वाटतं. गीतूच्या बाबतीत सांगायचं झालं तर गीतू माझी अत्यंत अत्यंत आवडती अभिनेत्री आहे. तिचं प्रत्येक काम मी जे आजपर्यंत पाहिलेलं आहे त्यांनी मी थक्क झालेले असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही, इतकं ते ग्रेट मला वाटलेलं आहे. तिच्या बाबतीतलं खूपणं मला असं वाटतं की ती फार मोठी अभिनेत्री आहे आणि तिला अजून खूप छान भूमिका मिळायला हव्यात असं मला वाटतंय. तिच्यातली ती अभिनेत्री अजून खूप खूप लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचायला हवी आहे. गीतांजली, काय सांगशील? मलाही आवडेल खूप लोकांपर्यंत पोचायला. मला असं वाटतं प्रत्येक अभिनेत्री आणि अभिनेत्याला हेच वाटत असतं. पण मगाशी अतुल म्हटल्याप्रमाणे मी थोडीशी घाबरते. त्यामुळे मला असं लोकांना जाऊन मी हे काम करू शकते आणि मला हे काम करायचं असं मला धजावत नाही. अतुल, तिचं म्हणणं आहे की मला वेडेपणा करतानाच अतुल बघायचं. मग आता हा एपिसोड बघितल्यानंतर मी तेच सांगणार पुढचा बाईट बघूया. हाय अतुल, हाय गीतू. तुम्हाला दोघांना तिथं एकत्र बसलेलं बघून मला अतिशय आनंद झालेला आहे. याच्यावर अतुल तुला कुत्सितपणा हसण्याची काही गरज नाहीये. आणि मला मुळात झी आणि अवधूतचं विशेष कौतुक करायचं आहे की अतुल आणि गीतांजलीला खुपते तिथे गुप्तेमध्ये जोडी म्हणून बोलवलंय. ऍक्च्युली खरं ही जोडी म्हणून बोलवलं असं म्हणण्यापेक्षा ही उत्तम पेयर आहे असं म्हणेल. तुला असा प्रश्न पडला असेल की जोडी आणि पेयरमध्ये काय फरक आहे. पेयरचा डिक्शनरी मूळ मिनिंग असा आहे इक्वल अँड अपोजिट. आणि हे दोघं इथं बसलेले आहेत एक्झॅक्टली इक्वल आणि अपोजिट आहेत. अतुल आणि गीतू, तुमच्याबद्दल खुपणारी गोष्ट सांगायची म्हणजे अतुल आता या क्षणी नक्की कुठली खुपणारी गोष्ट सांगू, कारण नाही खूप आहे असं मी म्हणत नाही आहे, पण म्हणजे काही माणसं मनानं विचार करतात आणि काही माणसं बुद्धीनं विचार करतात. त्यापैकी तू बुद्धीनं विचार करणाऱ्यांपैकी आहेस आणि त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी रॅशनल बघणं हा तुझा स्वभाव तू बनवलेला आहेस. पण बऱ्याच वेळेला सगळ्याच गोष्टी डोक्यानं बघून चालत नाहीत, काही वेळेला त्या मनानेही बघाव्या लागतात. आणि काही वेळेला एक्सेंट्रिक वागतोस, खूप चिडतोस, असं चिडू नकोस. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की एकदा तुझं ठाम मत झालं की ते इतकं ठाम राहतं की त्याची दुसरी बाजू काही वेळेला समजून घ्यायची, ऐकून घ्यायची, जाणून घ्यायची काही वेळेला राहते. आणि ती प्रत्येक वेळेला ती असलेली ठाम गोष्ट तशी असेलच असं नाही. तर ती मला एक गोष्ट खूपते की जरा दुसरी बाजू ऐकून घे. आणि आता तू तर सेकंड ओपिनियन देत असल्यामुळे तर निदान पहिली तरी बाजू ऐकून घे. आणि गीतांजली, तुझ्याबद्दल खुपणारी गोष्ट म्हणजे जगाबद्दल एवढी चिंता करत असतेस, स्वतःबद्दल एवढी चिंता करत असतेस, पण खरं म्हणजे
ही तशी खुपण्याची गोष्ट आहे ही नाही. आज एवढं चिंता करणारं कोणी राहिलेलं नाही आहे. पण सगळ्या गोष्टीचा फार टोकाला जाऊन त्रास करून घेत जाऊ नको, ही गोष्ट खुपते. काय सांगशील अतुल? मनाला लावून घेतल्यास का नाही गोष्टी? मी म्हटलं, मी माझे दोष कबूल केले की हे असं असं याच्या आधी मी त्यांनी सांगायच्या आधीच या सगळ्या ऋषिकेश, आता तू कार्यक्रम बघत असशील तर तुला कळेल की तू बोलायच्या आधीच अतुलने हे सगळं मान्य केलं होतं स्वतःच. तर पण नाही, मला खूप सुधारायला पाहिजे हे अगदी मान्य आहे ऋषिकेश, आणि थँक्यू सो मच. आणि गीतांजली, तू मनाला लावून नको घेऊस असं सांगितलं त्यांनी. नाही घेणार आता. काय एवढं काय म्हणजे? काय स्वभावाला औषध नाही असं म्हणतात, पण प्रयत्न करते. त्यांनी माझ्या घराचं नाव ठेवलंय चिंतालय आणि स्वतःच्या घराचं नाव शांतिनिकेतन. अच्छा, बरोबर. असं आहे का? पुढचा बाई. हे जे कुलकर्णी आप्पा आणि आप्पी बसलेले आहेत आपल्या समोर, तर त्यांची संगत हवी रे बाप्पा ह्या प्रकारचे ते आहेत. त्यांना असलेलं सामाजिक भान, आणि ते मला जास्त कौतुकास्पद वाटतं. कारण आपल्या समाजामध्ये काहीतरी चांगलं घडावं ह्याच्यासाठी धडपड करणारी मंडळी आजूबाजूला असणं हे आपल्या तब्येतीच्या दृष्टीने चांगलं. आपल्या सगळ्यांना तो 26 जुलैचा पाऊस अजूनही आठवतो, आणि मला तो आठवतो एका वेगळ्याच कारणासाठी. एकतर त्या दिवशी मी अतुल गीतांजलीकडे अडकून पडलो होतो. म्हणजे मी आलो त्यांच्या घरी, टेकलो, आणि तो मुसळधार पाऊस सुरू झाला होता. आणि मग पुढच्या अर्थातच 2 दिवस मी तिकडेच होतो. पण त्यात मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा लोक, रेल्वे वगैरे बंद आहेत, सगळी वाहनं बंद आहेत, अशा अवस्थेमध्ये लोक तशीच अर्धवट भिजत चालत निघाली होती वगैरे असे सगळे रिपोर्ट्स येत होते. तर त्यावेळेला ह्या दंपत्यांनी योजना काढली की आपल्या घरात जो काही शिधा आहे, जे काही डाळ तांदूळ आणि जे काही आहे ते शिजवायचं, त्याचे काहीतरी पदार्थ तयार करायचे, आणि ते आपल्या हायवेवर चालणारी जी माणसं आहेत तर त्यांच्या उपयोगाला पडेल म्हणून ते त्यांना पुरवायचे. तर त्या दिवशी त्याप्रमाणे सकाळी सगळा स्वयंपाक करण्यात आला, आणि मग आम्ही आळीपाळीनी तो अतुलच्या गाडीमध्ये बसून तो आजूबाजूला जे काही प्रवासी होते आमच्या रस्त्यावरून चालत आपल्या घरी पोहोचण्याचा प्रयत्न करणारे, तर त्या लोकांना आम्ही तो वाटला. तर ही सुद्धा त्यांचं एक असलेलं सामाजिक भान दाखवणारी घटना आहे. आणि आता तर त्यांनी एक संस्था काढलेली आहे की जी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन प्रयोग करू इच्छिते. तर हा त्यांचा गुण मला खूपच कौतुकास्पद वाटतो. आता अशा ह्या दाम्पत्याच्या खुपणाऱ्या अशा कुठल्याच गोष्टी मला आठवत नाही आहेत, कारण त्या नाहीच आहेत. असं खूप अखुपणीय असं दाम्पत्य आहे. पण तरी 1-2 गोष्टी काढायच्याच झाल्या तर 2 गमती सांगता येतील. एक म्हणजे अतुलच्या हृदयामध्ये खोल कुठेतरी असे गोड थंड अमृताचे झरे आहेत. तर त्याचं काय रहस्य आहे हे जरा त्याच्याकडून जाणून घ्यायला आपल्याला आवडेल. आणि गीतांजलीला काश्मीरातल्या सफरचंदांच्या शेतकऱ्यांविषयी काही विशेष काळजी आहे. तर त्या पाठीमागे काय रहस्य आहे हे सुद्धा तिने आपल्याला सांगितलं तर बरं होईल. शपथ, हे काय 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 कोड्यात काय बोलणं होतं? आधी तू सांग गीतांजली, काय आहे? आम्ही बोंबिलवाडीचा प्रयोग करायला काश्मीरमध्ये गेलो होतो. आणि बसमधनं प्रवास करत असताना अचानक पाऊस पडायला लागला, आणि सफरचंद दिसत होती झाडाला लागलेली. म्हणलं आपल्याकडे पाऊस पडला की आंब्याचं जसं नुकसान होतं तसं इथेही होत असेल का. आता मी परेशला विचारला, आणि तो एकदम स्पॉन्टेनियस विचार आला, आणि मी पटकन बोलते, त्यामुळे पटकन बोलून गेले. मग मला विचारलं की स्टुपिड होता, पण मी अशा खूप गोष्टी करते, त्यामुळे आय एंटरटेन पीपल. हे मनातल्या झरांची काय गोष्ट? मी म्हटलं तर आम्हा दोघांना ज्यांनी एकत्र पाहिलेलं आहे, ऋषिकेश, परेश सारखी लोक, त्यांनी अर्थातच तो माझा अत्यंत कठोरपणा आणि एक काय प्रिसिजन आणि हे ते वगैरे वगैरे असं सगळं, आणि त्यांनी ते सहन केलं बिचाऱ्यांनी बऱ्याच वेळेला, माझं चिडणं आणि माझं रागावणं वगैरे वगैरे. आणि असं सगळं काही प्रसंग झाला किंवा, आणि ते सगळे हिच्या बाजूनी असतात, कारण अर्थातच साहजिक की आय जॉईन द गँग, हा एक बिचारा ससा, हा शिकार करायला बसलेला शिकारी, असं
असल्यामुळे सगळे तिच्या बाजूने असतात. आणि ते असं काही सगळा प्रसंग झाला की मी त्याला सांगतो, अरे बाबांनो, माझ्या हृदयामध्ये एक अमृताचा झरा आहे, तो तुम्हाला दिसत नाही असं. तर तो परेश नेहमी म्हणतो की हो, आम्ही वाट बघतोय तो झरा कधी पाजरेल दिसेल आम्हाला ते अमृत चाकायला मिळेल. पण मी आता वरचे बरेच दगड काढत आणलेले आहेत त्या झऱ्यावरचे. आणि आता वेळ झालेली आहे ती पॅरडी सॉंगची. आणि बघूया आज तुम्हाला काय खोपणारे शब्द लिहिलेत अरविंद जगतापांनी. किसी हंसी दिखती भी नहीं, सेंटी ये मुखड़ा आपका, थोड़ा सा हंसना तुम या दिखाओ आईना. इतनी सी हंसी आती क्यों नहीं, सेंटी ये मुखड़ा आपका, थोड़ा सा हंसना तुम या दिखाओ आईना. हे गाणं बहुतेक शूटिंग सुरू व्हायच्या आधी लिहिलेलं असणार. करेक्ट करेक्ट करेक्ट. त्यामुळे ते आता पॅरडी सॉंग राहिलेलं नाहीये. नाही. इतनी सी हसी दिखती भी नाही असं वगैरे असलं. पण मला खरं माहितीये का, आज आज अजून एक गोष्ट मला कळली की अतुल कुलकर्णींना ज्या वेळेला मनातल्या भावना समोरच्या पर्यंत पोचू नयेत असं वाटतं ना, त्यावेळेला ते हसतात. का? कारण हसल्यावर त्यांचे डोळे बंद होतात. बघा दिसतायत ना, दिसतायत की नाही, कुठे कुठे डोळेच दिसत नाही, अशी भावना येते. अच्छा ऐसे सब. एनिवे, आणि रॅपिड फायरला जाण्याआधी एक छोटासा प्रश्न अतुल. मध्यंतरी मी एका मुलाखतीमध्ये वाचलं की तुला विचारलं की तुला कोणाचे सिनेमे आवडतात, तर सांगितलंस गोविंदाचे सिनेमे आवडतात. म्हणजे ते काय, म्हणजे ते सिरियस उत्तर होतं का त्याच्यामध्ये काय उपरोधित स्वर होता? नाही, उपरोधित नाही, अत्यंत सिरियस स्टेटमेंट होतं. गोविंदाचे काही सिनेमे मला आवडतात. उदाहरणार्थ त्याचे जे गाजलेले आहेत, कुली, काय सांगतो खरं? हो, कारण त्या माणसाचं टायमिंग, तो ज्या पद्धतीने अख्खं स्क्रीन व्यापून टाकतो आणि फक्त जीभ आणि ज्या पद्धतीने तो ते सगळे डायलॉग्स उच्चारतो, ज्या पद्धतीने ते सगळं एक करून टाकतो. ही इज अ ग्रेट परफॉर्मर. आपल्याकडे ऍक्टर आणि परफॉर्मर या दोन वेगळ्या गोष्टी असतात, म्हणजे आहेत जगामध्ये. ऍक्टर्स वेगळे असतात, परफॉर्मर्स वेगळे असतात. गोविंद हा परफॉर्मर आहे आणि अत्यंत उत्कृष्ट परफॉर्मर आहे. आणि त्याच्यासारखं ऍक्टिंग करायला जमणं हे सोपं नाहीये, अजिबात सोपं नाही. क्या बात, क्या बात. गीतांजली, आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायरची. आपण तुझ्यापासून सुरुवात करूया, म्हणजे अतुलला जरा प्रॅक्टिस होईल. त्याला खूप विचार करायची सवय. तर पुढच्या तुमच्या सत्रात कदाचित तो उत्तर दे. सो, आजच्या काळात महिलांना काय जास्त गरजेचं आहे, आरक्षण की संरक्षण? संरक्षण. कोण जास्त समजूतदार आहे, अतुल कुलकर्णी का गीतांजली कुलकर्णी? अतुल कुलकर्णी. आवडती भूमिका, सेक्स मोरॅलिटी अँड सेन्सरशिप का पिया बेहरूपिया? सेक्स मोरॅलिटी अँड सेन्सरशिप. क्या बात आहे. अतुल कुलकर्णी याची आवडती भूमिका, चांदनी बार का हेराम? हेराम. नवरा स्वतःतच रमलाय असं कधी वाटतं, व्यायाम करत असेल तेव्हा की वाचन करत असेल तेव्हा? नेहमीच. आणि आता अतुल, वेळ मिळाल्यावर कुठल्या क्षेत्रात जावं असं वाटतं, राजकारण का संपूर्ण वेळ समाजकारण? राजकारण. आवडती अभिनेत्री, गीतांजली शेरीकर का गीतांजली कुलकर्णी? गीतांजली कुलकर्णी. दोघांपैकी कोण जास्त चांगलं लिस्नर आहे, अतुल कुलकर्णी का गीतांजली कुलकर्णी? अतुल कुलकर्णी. वा रे वा. कोणत्या भूमिकेसाठी शरीरावर खूप जास्त मेहनत घेतली, गांधी का नटरंग? नटरंग. तुम्ही अभ्यासू नट आहात, रोमॅन्टिक भूमिका करण्यासाठी काय तयारी केली, वाचन केलं का सिनेमे पाहिले? का अजून काय? सिनेमांचं वाचन केलं. आणि आता वेळ झालेली आहे ती ह्या कार्यक्रमाच्या सगळ्यात इंटरेस्टिंग राऊंडची, जो आहे फोन राऊंड.
मला असं वाटतं गीतांजली तुझ्यापासून आपण सुरुवात करू. मैड फोन है. हेलो रहमान जी, ए रहमान जी. हाँ, मैं आपके साथ गाना गाना चाहती हूँ. आपने म्यूजिक दिया हुआ गाना, तो मैं चाहिए तो ऑडिशन दे सकती हूँ आपको फोन पे. तो उसके लिए एक प्लीज 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 सुनिए. तमे तो गवेरा का पूत गणेश तम बिन घड़ी ना सधे. तम बिन घड़ी ना सधे. तम बिन घड़ी ना सधे. वा वा. माझी खूप इच्छा आहे रहमान बरोबर गायची. दिलेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करणं याला म्हणतात. हा म्हणजे फोन डायरेक्ट रेहमानना लावून उगाच काहीतरी करण्यात वेळ कशाला वाया घालवा. स्ट्रगल केलेला बरा. बेस्ट आहे, बेस्ट आहे. आणि रेहमान माझा फोन नक्की ऐकतात. म्हणजे बेसिकली हा मी त्यांच्या ऑडिशन मीच इथे कंडक्ट करतो. मी त्यांना कळवीन की अतिशय गुणी गायिका मिळालेली आहे. तुम्ही आता एक अख्खा अल्बम गीतांजलीसाठी करायला काय हरकत नाही रेहमान. आणि आता अतुल कुलकर्णी, तुम्ही कोणाला फोन लावताय? काहीतरी सुचलंय. इतके डोक्यात काय 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 की कोणाला फोन लावायचा, त्यामुळे मला पटकन एकच नाही. हॅलो, हा, मी अतुल कुलकर्णीलाच फोन लावलाय. खुपणाऱ्या अतुल कुलकर्णीला, जो मला खुपतो त्याला. आणि त्या खुपणाऱ्या अतुल कुलकर्णीला मला असं सांगायचं की तू अख्ख्या कार्यक्रमात इतक्या लोकांकडनं ऐकलंस की काय काय गोष्टी तुला खुपतात, म्हणजे तुझ्या काय काय गोष्टी खुपतात. मी तुला इतकी वर्ष सांगत आलोय की नाही, या सगळ्या खुपणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या बदल. आता इतक्या सगळ्या लोकांकडनं जाहीरपणे ऐकलेलं आहेस, तर आता ते थोडासा बदल. हो म्हणला. वा रे वा 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 वा. बदलणं छान असतं आणि खरोखर जगात सजीव असण्याचं लक्षण म्हणजे बदलणं. आज अतुल कुलकर्णी इतका छान गोड बदललेला आम्हाला दिसला. आम्हाला आमच्या किती चेहऱ्यावर सगळ्यांच्या हास्य आलं अतुल. आम्हाला फार मजा आली. थँक्यू सो मच. तुम्ही दोघे जण इकडे आलात आणि तुम्ही दोघंही अभिनेते म्हणून खूप ग्रेट आहातच, पण एक कपल म्हणून तुम्ही, आणि त्यांनी सांगितल्यानुसार पेअर म्हणून तुम्ही आमच्या प्रेमाची गोष्ट बघायला मिळाली. प्रेमाची गोष्ट तुमची आम्हाला कळलेली आहे. आणि असा अतुल आम्हाला प्रेमाची गोष्ट मधनं पाहायला मिळणार आहे. 1 फेब्रुवारी 2013 रोजी प्रेमाची गोष्ट रिलीज होती. लोक हो, नक्की चित्रपटगृहामध्ये जाऊन पहा प्रेमाची गोष्ट. पुन्हा एकदा तुम्हा दोघांचे खूप खूप आभार. जाता जाता आमचे प्रायोजक कॉटन किंग तर्फे तुमच्यासाठी एक छोटीशी सदिच्छा भेट. पुढच्या भागामध्ये देखील आपण अशाच काही इंटरेस्टिंग पर्सनॅलिटीजना भेटणार आहोत. पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. म्हणजे मी खूप घाबरट आहे. खूप कमी वेळा माहिती आहे की मला ना रात्री ना एकटा झोपायला अजूनही भीती वाटते, किंवा मी जिन्यामध्ये एकटा चढू शकत नाही रात्री. तेव्हा मी आईला फोन करायचो की आई मी आता येतोय, डोंबिवली स्टेशनला उतरलोय, खाली ये. तर मी जिन्याखाली, म्हणजे आमच्या बिल्डिंग खाली वर अशी हाक माझ्या आईला, आई मी आलो. लग्नाच्या आधीपर्यंत आई मला खाली घ्यायला यायची. मग आता बायको येते. त्यावेळेला आलेली हेडलाईन मी कधी नाही विसरू शकत. काय काय होती? अप्सरेवर मुख्यमंत्री फिदा. चुकला ठोका माझ्या काळजाचा, पुन्हा झालो शिकार तिच्या नजरेचा, पुन्हा तो जुना बहाणा शेख्यांचा. नेमका तेव्हा फोन वाजला बायकोचा. बायको बोलली हाय हाऊ यू डूइंग दे. तेव्हा मी बोललो, oh sorry wrong number.